नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, निवृत्त व स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी झालेला आहे. जाणून घ्या तो नेमका कशा विषयाच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्य शासनाने निवृत्त तसेच स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयानुसार शासन सेवेत दिलेल्या योगदानाबद्दल कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. काय आहे शासनाचा निर्णय? मित्रांनो, शासन सेवेत दीर्घकाळ कार्य करून निवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या आठवणी म्हणून स्मृती चिन्ह देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यास आता अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे. हा निर्णय नियोजन विभागामार्फत अंमलात आणण्यात येणार आहे. दरवर्षी नियोजन विभागातून निवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या योगदानाबद्दल स्मृती चिन्ह प्रदान करण्यात केले जाणार आहे. खर्चाबाबत काय ठरलं? मित्रांनो, स्मृती चिन्ह खरेदीसाठी होणारा खर्च हा वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक 17 एप्रिल 2015 नुसार मंजूर झालेल्या तरतुदीमधून करण्यात येणार आहे. विभागाच्या आवश्यकतेनुसार दरवर्षी स्मृती चिन्ह खरेदीस मान्यता देण्यात येईल. कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय. मित्रांनो, या निर्णयामुळे नियोजन विभागातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार असून कर्मचाऱ्यांच्या सेवेबद्दल शासनाने कृतज्ञता व्यक्त केल्याचे मानले जात आहे. हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या मनोबल वाढीसाठी महत्त्वाचा ठरणार असून शासन सेवेत दिलेल्या योगदानाचा सन्मान करणारा निर्णय म्हणून पाहिला जात आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.